पहिलं म्हणजे ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम हे एप्रिल मेला आपल्याला डिक्लेअर करायला लागतं कंपनीत. पण एप्रिल मेला डिक्लेअर केलं नाही किंवा एप्रिल मेला ओल्ड टॅक्स रेजिम डिक्लेअर केलं आणि नंतर मग ओल्ड टॅक्स रेजिमच राहणार, न्यू टॅक्स रेजिम करताच येणार नाही असं लोकांना वाटतं. जेव्हा एप्रिल मेला जेव्हा कंपन्यांमध्ये डिस्क्लोज करायचं असतं तेव्हा लोक खूप हायपर होतात की नाही नाही मला सांगा की ओल्ड का न्यू. एप्रिल मेला तुम्ही काहीही डिस्क्लोज केलं कंपनीमध्ये तरी नंतर तुम्हाला जे डिस्क्लोज केलं असेल त्याच्यापेक्षा वेगळं टॅक्स रेजिम वापरून टॅक्स फाईल करता येतो. डिस्क्लोजर जे करायचं आहे ते TDS किती करायचा याच्यासाठी कंपन्या विचारत असतात. त्याच्यामुळं दॅट इज नॉट दॅट रिलेव्हंट फॉर फायलिंग रिटर्न. जे मे जून एप्रिलला कंपन्या एम्प्लॉईकडनं डिस्क्लोजर घेतात की वेदर यू वॉन्ट टू गो विथ ओल्ड ऑर न्यू, तर यू कॅन डिस्क्लोज एनिथिंग अँड पोस्ट फॅक्टो ॲट द टाइम ऑफ फायलिंग रिटर्न यू कॅन चेंज द टॅक्स रेजिम. आता ओल्ड टॅक्स रेजिम जे आहे दॅट बेसिकली डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ डिडक्शन्स यू हॅव आणि न्यू टॅक्स रेजिम इज फ्लॅटर. सो जेव्हा तुम्हाला डिडक्शन्स जास्त आहेत, फॉर एक्झाम्पल LIC, त्याच्यानंतर हाऊस रेंट, त्याच्यानंतर ATC प्रीमियम म्हणा किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणा, ही डिडक्शन्स खूप जास्त आहेत, तेव्हा तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिमला जाणं इज ओके, ॲडवायझेबल. पण जोपर्यंत तुमचा 12, 12.5, 13 लाख रुपयाचा टॅक्स आहे तोपर्यंत देअर इज नो ब्रेनर, तुम्ही न्यू टॅक्स स्कीमलाच जायला पाहिजे. कारण की 12,75,000 जवळजवळ 13 लाखापर्यंत खूप निग्लिजिबल टॅक्स असतो, 12 लाखापर्यंत तर शून्यच टॅक्स आहे. आणि जेव्हा तुम्ही ओल्ड का न्यू हा विचार करता तेव्हा 18-19 लाखापर्यंत तुम्ही जर तुमची सॅलरी असेल आणि तुम्ही 6 ते 7 लाख रुपयाची डिडक्शन्स क्लेम करत असाल तर तुम्हाला ओल्डचा विचार करावा. अदरवाईज तोपर्यंत न्यू टॅक्स रेजिम इज ऑलवेज ॲडवायझेबल. ओके. पण एखादा माणूस आज पुण्यात राहतो आणि त्याच्यानंतर तो मुंबईला किंवा बँगलोरला गेला जॉब करायला आणि तिथे ह्यूज HRA किंवा हाऊस रेंट तो देतोय, तर त्या हाऊस रेंटच्या केसमध्ये न्यू टॅक्स रेजिमला त्या वर्षासाठी शिफ्ट होणं इज व्हॉट ही कॅन लुक फॉर. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ओल्ड टॅक्स रेजिम एलिमिनेटच होणार आणि न्यू टॅक्स रेजिम इज व्हॉट पीपल शुड फोकस ऑन. ओल्ड टॅक्स रेजिममध्ये तुम्हाला डिडक्शन्स मिळतात खूप आणि मग तुम्ही करू शकता. न्यू टॅक्स रेजिमला 12 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे, ओल्ड टॅक्स रेजिमला 12 लाखापर्यंत टॅक्स आहे, पण दॅट यू कॅन रिड्यूस बाय डुईंग ऑर इन्व्हेस्टिंग समथिंग. सो कॅश फ्लोचा विचार केला तर न्यू टॅक्स रेजिम जी आहे त्याच्यात तुम्हाला कुठेही पैसे इन्व्हेस्ट करायला लागत नाहीत. स्टील यू कॅन गेट द बेनिफिट ऑफ लेसर टॅक्स. ओल्ड टॅक्स रेजिमला तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात किंवा तुमचे पैसे जातात तेव्हाच तुम्हाला बेनिफिट मिळतो. अशा प्रकारचं कुठलंच हे न्यू टॅक्स रेजिमला नाही आहे. सो इफ यू हॅव गॉट टू मेनी डिडक्शन्स then old tax regime is what is advisable. But if you have no deductions or less deductions, maybe 1.5-2 lakh 3 lakh, Okay. तर always new tax regime is what people should look for. ओके. सो एकच मला इथे प्रश्न आहे चिन्मय, जस्ट टू ऍड ऑन टू दिस इज, आता सपोज इन 1 year आपण ठरवलं की म्हणजे एम्प्लॉईला डिसाइड नाही करता येते ओल्ड का न्यू, हां. तर त्यांनी मग CA ला त्यांच्या कधी कॉन्टॅक्ट करावं की मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे त्या वर्षभरात? ते CA ला मे जूनलाच कॉन्टॅक्ट करतात आणि मी काय करायला पाहिजे असं विचारतात. करेक्ट. पण कंपनीला तुम्ही काही सांगितलं तरी नंतर आफ्टर मार्च जेव्हा तुमची सगळी डिडक्शन्स वगैरे क्रिस्टलाइज होतात ऍट दॅट टाइम CA कॅन ऍडवाइज यू. बिकॉज एखादा एम्प्लॉई 6 महिने पहिले पुण्यात असेल ओके आणि 6 महिन्यानंतर तो 6 महिन्यासाठी बँगलोरला गेला, तर मे बी पहिल्या 6 महिन्यात असं वाटेल की त्याला न्यू टॅक्स रेजिम ऍडवायझेबल आहे. पण बँगलोरला तो 2 लाख रुपये भाडं देतोय की तो त्याला HRA पण आहे. इन दॅट केस न्यू रेजिम कॅन बी अ चेंज. सो CA ला वर्ष संपल्यावर एप्रिलमध्ये विचारावं ओके की आपण कुठल्याही टॅक्स फाईल करणार आहोत और Okay. करू शकतो. म्हणजे फायनान्शियल इयर संपलं की Yes. एप्रिल मे इज द गुड टाइम की Yes. दे कॅन जस्ट टॉक विथ. ओके. सो आता आपण ओल्ड टॅक्स रेजिमचं जे म्हणत होतो त्याच्यामध्ये ॲज यू मेन्शन की बरेचसे काही तुमचे डिक्लेरेशन असतील इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आणि हे, तर त्याच्यामध्ये यू बेटर गो इन फॉर द ओल्ड टॅक्स रेजिम. पण त्या ओल्ड टॅक्स रेजिममध्ये सुद्धा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे HRA. सो HRAच्या केसमध्ये माझे प्रॉब्ली 2 प्रश्न असे आहेत की एकतर HRA साठी काय काय डिक्लेरेशन्स इम्पॉर्टंट आहेत किंवा कंपल्सरी आहेत, आणि दुसरी गोष्ट आता नवीन जे टॅक्स गाईडलाईन्स झालेत तर त्याच्यामध्ये आपण आय थिंक देव सेड की HRA जरी तुम्ही क्लेम केला आणि समजा तुमच्या रिलेटिव्स किंवा मित्रांच्या नावावरती तो HRA तुम्ही क्लेम करत असाल तर त्याच्यासाठी काय गाईडलाईन्स अवेलेबल आहेत?
ॲज पर द न्यू टॅक्स दिसेल. पूर्वी लोक काय करायचे, एक पुस्तक मिळतं रेंट रिसिट्स, त्याच्या 12 पावत्या घ्यायचे, कंपनीत द्यायचे आणि क्लेम करायचे. आणि आईचं किंवा बाबांच्या नावाने घर असायचं आणि त्यांच्या नावाने 25-30 हजार लावायचे, कंपनी ते ऍक्सेप्ट करायची. आता काय आहे की तुम्ही ज्याला HRA देताय, रेंट देताय, त्याचे सगळे डिटेल्स, त्याचं पॅन, त्याचा आधार, त्याचा ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी, प्रॉपर्टी डिटेल्स हे देणं आता कंपल्सरी आहे ITR मध्ये, की जेणेकरून दे कॅन क्रॉस चेक इट विथ दॅट पर्सन्स रिटर्न की यांनी हे इन्कम म्हणून घेतलंय का नाही. सो तितकं लाईट राहिलं नाहीये. सो लँडलॉर्डचं डॉक्युमेंट सबमिट करायला लागतं, की जे पूर्वी पावत्यांवर काम व्हायचं. लँडलॉर्डचे सगळे डिटेल्स डिस्क्लोज करायला लागतात. सो HRA जेन्युइन असेल तर 100% यू शुड गो अँड क्लेम फॉर इट. आणि HRA जर जेन्युइन नसेल म्हणजे तुम्ही आईच्या घरात राहता तर आईला मी भाडं देतो, इट कॅन बी अ जेन्युइन केस. पण इन दॅट केस तुमच्या आईचा रिटर्न फाईल करायला पाहिजे किंवा वडिलांचं असेल तर वडिलांचं रिटर्न फाईल करायला पाहिजे, ज्याच्यात तो इन्कम दाखवावा. ऑब्व्हियसली तो HRA असल्यामुळे त्यांना 30% डिडक्शन मिळतं, इफेक्टिव्ह रेट त्याचा 20-21% येतो. आणि ते 12 लाखाच्या आत असतील आई वडील तर एनी विच वेज दॅट इज प्रॉफिटेबल फॉर यू. सो यू कॅन गो फॉर दॅट काइंड ऑफ अरेंजमेंट, बट डिस्क्लोजर्स आर नाव मोर कंपल्सरी. दॅट बिकम्स इम्पॉर्टंट. Yes. म्हणजे ते टॅली झालं पाहिजे थोडक्यात. कारण की असं तुम्ही झालंय. आईचा इन्कम 6 लाखाचा आहे आणि तुम्ही रिटर्न नाही भरलात, देन दॅट विल बी ट्रीटेड एज अनडिस्क्लोज्ड इन्कम. सो 6 लाखाचा रिटर्न भरून टाका ना, इवन दो इट इज लेसर अमाऊंट. टॅक्स तर पडणारच नाहीये.